बातमी आहे सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची। 26 दिवसांनंतर उपोषण सोडणाऱ्या वांगचुक यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे। पण वांगचुक यांच्या नाराजीनंतरही संजय राऊतांनी त्यांच्या उपोषण सोडण्याच्या ठिकाणावर टीका केली। वांगचुक यांनी मंत्र्यांच्या हातून उपोषण सोडायला नको होतं असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांच्या उपोषणानंतर गुरुवारी मध्यरात्री त्यांचं उपोषण सोडलं। पण सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर काही जणांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला होता। मध्यरात्रीच उपोषण का सोडलं, जंतर मंतरवर उपोषण का सोडलं नाही, असे अनेक सवाल उपस्थित केले गेले। 26 दिवसांनंतर उपोषणानंतरही केल्या जाणाऱ्या या टीकेनं सोनम वांगचुक संतप्त झालेत। मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो आणि मी आणि माझ्या परिवारानं काय सोसलंय हे मलाच माहितीये, असं म्हणत वांगचुक यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय। सफदरजंग रुग्णालय जेल होतं, छावणी होती। मेदांता हॉस्पिटललाही छावणी बनवण्यात आलं। प्रत्येक गोष्टीवर मला बंदी घातली जाते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। दोस्तों, ये वीडियो मैं थोड़ा दुख और थोड़ा हैरानी, थोड़ा गम और गुस्से के साथ बना रहा हूँ। अपने भाइयों और बहनों के, छात्रों के लिए 26 दिन भूखा रहने के बाद, जिसमें कि मेरे 11 किलो शरीर खत्म हो चुका है, मसल्स चले गए हैं, ऑर्गन और दिमाग पर इरिवर्सिबल डैमेज लगभग होने के कागार पर पहुंचा है, और वो भी लद्दाख की कड़कती ठंड से दिल्ली की तपती धूप में बैठकर ये सब करने के बाद क्या मुझे किसी से कैरेक्टर सर्टिफिकेट लेनी होगी कि मेरा अनशन कितना पवित्र था? मैंने तोड़ा तो किसके हाथों तोड़ा, उसके हाथों क्यों तोड़ा, इसके हाथों क्यों नहीं तोड़ा, क्या डील हुआ, क्या सौदा हुआ, ये सब मुझे जवाब देना होगा। सोनम वांगचुक यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे। पण वांगचुक यांच्या नाराजीनंतरही संजय राऊतांनी त्यांच्या उपोषण सोडण्याच्या ठिकाणावर टीका केलेली आहे। वांगचुक यांनी मंत्र्यांच्या हातून उपोषण सोडायला नको होतं, जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडलं असतं तर बरं झालं असतं, असं राऊत म्हणालेत। राऊतांच्या या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा पलटवार केलाय। तत्वनिष्ठ व्यक्तीवर शंका घेणं चुकीचं असल्याचं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवर निशाणा साधलाय। आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला ते चित्र दिसलं। फक्त आमची भूमिका एवढीच आहे की तुम्ही उपोषण सोडलं हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, पण ते जंतर मंतरला येऊन सोडायला पाहिजे होतं। आणि जे मंत्री, जे सरकार मुलांवर जुलूम करतात त्यांच्या हातून तुम्ही उपोषण सोडणं हे काय लोकांना आवडलं नाही। बस वांगचुकवर अशी टीका करणं हे गैर आहे। एक चांगला कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आदराने पाहिलं जातं। आणि इतक्या 26 दिवस एखादा उपोषण करणाऱ्या माणसाकडे अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका करणं हे गैर आहे। तत्वाने जगणारी काही लोक जे असतात त्याच्यामध्ये वांगचुक हे एक आहेत। म्हणून मला तरी वाटतं की ते विरोधात जरी असले तरी त्यांच्या निष्ठेवर कुणीही शंका घेऊ नये। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच राहिलं। या आंदोलनानं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही घेतला। त्यामुळे आता प्रधानांच्या राजीनाम्याचं सगळं क्रेडिट आपोआपच कॉक्रोच जनता पार्टी आणि तरुणाईच्या आंदोलनाला गेलंय। पण सरकारवर दबाव वाढवण्यात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचाही वाटा मोठा आहे हे नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।